आवाज मानदेशाचा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाले। सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला। विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। विमानामध्ये एकूण 5 जण होते। अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान खासगी VSR कंपनीचे विमान होते, अशी माहिती समोर आली। अजित पवार यांनी मुंबईतून सकाळी 8:10 टेक ऑफ केलं होतं, तर 8:50 लँडिंग करेल अशी अपेक्षा होती। अजित पवारांच्या विमानात कोण कोण होतं? या विमानामध्ये एकूण अजित पवारांसह 5 प्रवासी होते। अजित पवार यांच्यासह मुंबई PSO HC विदीप जाधव विमानामध्ये उपस्थित होते, तर पायलट कॅप्टन सुमित कपूर यांचा देखील मृत्यू झालाय। तसेच कॅप्टन संभवी पाठक यांचा देखील मृत्यू झालाय। फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांना देखील जीव वाचवता आला नाहीये। बारामतीतील रुग्णालयात मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला। अजित पवार यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले, तर अनेक मोठे नेते रुग्णालयात दाखल होत आहेत। सुप्रिया सुळे देखील दिल्लीवरून रवाना झालेत। अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांनाही अश्रू अनावर झालेत। रडता रडता ते गाडीतून बारामतीला रवाना झालेत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।